रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले वो साजनी सुख झाले वो साजनी 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 विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी 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 विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा इको दे इको थोडासा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची बहुत सुकृताची जाणी बहुत सुकृताची जाणी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले बरवा तो हा विठ्ठल बरवा घनन विठ्ठले आवडी घनन विठ्ठले आवडी आवडी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे सर्व आगन सुखाचे आगर हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर
हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करू वाद नाही नका करू वाद नाही नका करो वाद नाही नका करो वाद नाही नका करो वाद नाही नका करो वाद. एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी सागरेच्या ठाई, गोडी सागरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई गोडी सागरेच्या ठाई. भेद काशी नाड भेद काची नाड भेद काशी नाड भेद काची नाड एक वेलांटी चाड एक वेलांटी चाड एक वेलांटी झाड, एक वेलांटी झाड, एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी सागरेच्या गोडी उजवे वाम भाग उजवे वाम भाग उजवे वाम भाग उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग तुका म्हणे एकची अंग तुका म्हणे एकचिया तुका म्हणे एकचिया तुका म्हणे एकचिया तुका म्हणे एकचिया एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय एकाचे हृदय एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या होबार कुमाई मुबारक माई विठोबार कुमाई मुबारक माई ठोबार कुमाई मुबारक हरी जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई प्रथम चालीसाठी गोरक्षे महाराज दौंडकर आणि बबन महाराज कांदरे यांनी म्हणायची. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद भेद हरिहरा भेद भेद हरिहरा भेद भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद
हरिहरा भेद भेद हरिहरा भेद भेद नाही नका करू वाद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय नाही नका करवाद नाही नका करवाद एक एकाच्या हृदय एक एकाच्या हृदय एक एकाच्या हृदय एक एकाच्या हृदय गोडी टाकरेच्या ठाई गोडी टाकरेच्या ठाई आ आ गोडी साखरेच्या ठाई 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 राम गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या साखरेच्या ठाई राम गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई राम गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या गोडी साखरेच्या ठाई राम गोडी साखरेच्या ठाई गोडी गोडी साखरेच्या ठाई राम
एकाच्या आ एक एकाच्या हृदय एक एकाच्या हृदय भला विठाला 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 भला विठाला विठाला सर्वांनी भजन करा विठाला 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 हरि बोला पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज नारायण भगवान की जय भैरवनाथाचा चांगले हलो हलो विठ्ठल विठ्ठल हरि बोला पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान उमापति महादेव की जय श्री नारायण भगवान की जय भैरवनाथाचा चांगले सब संतन की जय सद्गुरु जोग महाराज की जय अपने अपने माता पिता की जय हला विठाला 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 हरी हरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई भेदकासी नाड एक वेलांटीचा आड एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई उजवे वामांग तुका म्हणे एकचे अंग एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मर्दनानां तरुण तुलसीमाला कंधरं कजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता देवराज सेव्यमान पावना पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे श्री काल भैरवं भजे काल भैरवं भजे अलंकार
लंकापुरीरम्यस्यासनस्थं पदां भोजतेजं स्फुर्तिदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभे होत लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझा नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोलवी बोबड्या बोला अज्ञाना म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल. हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई भेदकासी नाड एक वेलांटी चाड एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई उजवे वामांग तुका म्हणे एकचे अंग एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता गायलेला अभंग आहे. हा विश्वसंत तुकोबाराय महाराज यांच्या गाथ्यातील भगवान नारायणजी महाराज आणि भगवान सदाशिव सबदेवो के देव भोलेनाथ बाबा या दोघांमध्ये परमार्थ करणाऱ्यांनी जे द्वैत मानून चालत होते, शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय, याचा एक विशिष्ट प्रकारचा जो टकराव साधू संतांनी अनुभवला तो दूर करण्यासाठी, असं म्हणा ना, गैरसमज दूर करण्यासाठी अभंग लिहिला. अखंड हरिनाम सप्ताह स्वयंभू नारायण देव व भैरवनाथ देवस्थान महाशिवरात्री पर्व काळाच्या निमित्तानं असणारा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या पर्व काळामध्ये भजन, पूजन, जागरण, कीर्तन, काकडा, हरिपाठ यांनी हा पर्व काळ साधला जावा आणि आपल्या जीवनाचं परमोच्च असं असणारं कल्याण व्हावं या सदहेतून असणारा हा समस्त ग्रामस्थ मंडळी भालगुडी सगळ्या वाड्यांचा मिळून असणारा हा सप्ताह. सर्व काळ वेगळा आणि पर्व काळ वेगळा. पर्व काळामध्ये केलेली छोटीशी साधना सुद्धा फार मोठं फळ देणारी असते आणि सर्व काळामध्ये किती साधना केली तर क्वचित तिचं फळ मिळेल असं फार कमी योग असतो महाराज. पण पर्व काळामध्ये साधना श्रेष्ठ आहे. कशावरून? साधला हा पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला
रानात असा चांगला वाजताच येतो, पण एवढ्या वयात एवढं वाजवतोय म्हणलं मला अजून तिरकीट तक्ता वाजवता येत नाही. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. पर्व काळाचं नाव नाही सांगितलं, ते पहिल्या चरणात आहे, देव तिळी आला. पण ते जे प्रमाण आहे ना कंदारे बाबा आता दिलेलं, हे प्रमाण प्रत्येक पर्व काळाला तुम्ही वापरू शकता. मग पर्व काळ कोणते कोणते, पर्व काळ कोणते, कशाला पर्व काळ म्हणायचं? जिथं साधूची कृपा मिळेल, भगवंताची कृपा मिळेल, तो प्रत्येक काळ पर्व काळ आहे. बरं का? आणि त्या पर्व काळामध्ये विशेष काय होतं तर तुकोबरायांचं असं मत आहे, अंतकरणातला मळ नाहीसा होतो. आणि मळ नाहीसा झाला, चित्त निर्मळ झालं का भगवंत तिथं येतो. आणि जेव्हा भगवंत हृदयामध्ये प्रवेश करतो तेव्हा जीवनाचा पर्व काळ सुरू होतो. म्हणून साधनं हे साधन आहे. मग साधायचं कसं? सगळ्याला साधत नाही ते. साधण्यासाठी सुद्धा, प्राप्तीसाठी सुद्धा योग असावा लागतो बरं का. हा एक ओवी फार सुंदर आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणाले, नातरी प्राप्तीचे निवेळे काय मला आठवणा पुढं, पण त्याचा अन्वय सांगतो मी तुम्हाला. अन्वय असा आहे की अभागी माणसाला एखादी वस्तू प्राप्त होताना त्याला आंधळं बांधण्याचं डोहाळं लागतं. हा, आणि ते डोहळं लागलं रस्त्याने, मग तो असा विचार करतो, हा रस्ता माझ्या काय ओळखीचा आहे, मग इथून तिथपर्यंत डोळे झाकून जाता येतं का बघू. आणि तेवढ्या काळात डोळे झाकतो आणि एखादं निदान रस्त्याला पडलेलं असतं, त्याच्या हातून ते निघून जात. मला नक्कीच आठवना, पण शेवटचा उत्तरार्ध असा आहे, आस्ते आपुले डोळे आपण झाके. हा देखा प्राप्तीचे निवेळे, निदैवा आंधळेपणाचे डोळे, की आस्ते आपुले डोळे आपण झाके. निदैवी माणूस, दुर्दैवी माणूस ज्याला म्हणतो ना आपण, डोळस आहे, दिसतंय, पण तो विचार असा करतो, रोज याच रस्त्याने आपण जातोय, आज जर डोळे झाकले आणि जर इथून तिथपर्यंत जाता येतंय का ठेचळतोय जरा बघूच मानला. आणि नेमकं तिथं एखादा चांगला महाराज माणिक, एखादं रत्न, एखादा परीस, एखादा सोन्याचा तुकडा, एखादा नोटाचा बंडल पडलेला आहे आणि त्याच्या शेजारून गेला, डोळे झाकून पलीकडे गेला आणि मागून येणाऱ्या माणसानं ते पाहिलं आणि उचललं. म्हणला, काय रे, या वस्तूच्या शेजारून गेला, तू पाहिली नाही का? म्हणला, मला आजच अशी बुद्धी तयार झाली मनात की इथून तिथपर्यंत डोळे झाकून जाता येतं का पाहू. तशी पर्व काळाच्या वेळेला सुद्धा बरीच लोक अशी डोळे झाक करतात किंवा डोळे झाकून घेतात. हरीशी न भजत दैवहत, असंही प्रमाण आहे. हा, मग का? त्याचं कारण आहे त्यांचा दैवयोग नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड, म्हणून पर्व काळ. मग कशाला पर्व काळ म्हणायचं? वर्षाच्या 24 एकादशी पर्व काळ आहे. किती एकादशी? काही ठराविक लोक म्हणतात मोठी एकादश कधी आहे? म्हणलं धाकटी झाल्या. बरं का, आपल्या इकडे कोकणात खाली गेलं ना, तिथं एक क्षेत्र आहे, त्याला धाकटी पंढरी म्हणतात लोक. धाकटी पंढरी, बरीच लोक जातात धाकट्या पंढरीला, पण बंधार बसल्यावर. साजगाव आहे तिथं, साजगाव, ते तिथं बंदर बसतं, म्हणजे सगळे ते सुका माल येतो समुद्रातला, ते बसलो का म्हणते आम्ही आलो जाऊन साजगावला. पण तिथं धाकटी पंढरी आहे आणि पांडुरंगाची असणारी स्वयंभू मूर्ती त्या ठिकाणी असल्या कारणानं त्याला धाकटी पंढरी म्हणतात. तसं मोठी एकादश कधी म्हणतं धाकटी झाल्यावर. हे मोठी लहान असं काही नसतंय, लक्षात ठेवा. सगळ्या एकादशीचं महत्व विशेष आहे. एकादशी हा पर्व काळ आहे. अजून 5 पारणं हा पर्व काळ आहे.
मग त्या 5 पारणामध्ये महाराज नृसिंह जयंती, वामन जयंती, महाशिवरात्री, रामनवमी आणि कृष्णाष्टमी किती झाली? नृसिंह जयंती, वामन जयंती, महाशिवरात्री, रामनवमी आणि कृष्णाष्टमी असे 5 पारणं आहेत. आणि या पारण्याचं असं असतं, ज्या दिवशी पारणं आहे त्या दिवशी उपवास करायचा एकादशी सारखा, आणि द्वादशीला उपवास कसा सोडतो तसं पारणं दुसऱ्या दिवशी सोडायचं असतं. याला म्हणायचं पर्वकाळ. विठ्ठल आणि हा पर्वकाळ जीवनामध्ये साधण्यासाठी ज्यांनी संसार सोडला त्यांना खरं साधू म्हणायचं. साधू कोणाला म्हणायचं? ज्याच्या जीवनात साधलं जातं, परमार्थ साधला जातो. आलं का लक्षात? शिकवणारा सांगणारा विद्वान, पण साधणारा साधू. आलं का लक्षात? साधू विद्वान असेल पण विद्वान साधू असेलच असं नाही. बरेच विद्वान सध्या संधी साधू झालेले आहेत. विद्वान साधू नसतो, साधू विद्वान असतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून पर्वकाळाचं महात्म्य अनन्य साधारण आहे. ते साधण्यासाठी आयुष्याची राख रांगोळी करावी लागते. फार सहन करावं लागतं महाराज. हो. आणि अशी भूमिका प्राप्त करण्यासाठी तुकोबराय सांगतात, आम्ही तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा हे फलटण पर्यंत. आणि फलटणच्या पुढे गेल्यावर नरड थकलं का? तुझी चरण सेवा साधा चालतीच, पण उत्तरार्धात बदल कर. हे फक्त वारीतच काळात. हो. आता हिथं काय सोपं आहे का? एकदा गेला का गेला. तार सप्तक ओलांडून पलीकडे जाऊन पार भोवांडून पडत सवर. त्याला ती रीत आहे महाराज तशी. कशासाठी जन्म आहे, कशासाठी जीवन आहे, आणि साधू पण काय आहे. साधलं तर साधू पण आहे, लक्षात ठेवा. आणि ते साधण्यासाठी तुकोबराय सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. तुला वाटत असेल तर गर्भवासाला घाल, पण सुखानं. हा शब्द महत्वाचा आहे बरं का. कधी कधी अख्खं प्रमाण एका शब्दावर फिरतो. हा मायावीने भ्रमला खरे म्हणता. इथं ज्ञानबाची मेक म्हणता मी माझे निगरे, न म्हणता मोकळा. एकच शब्द बरोबर, अख्खं प्रमाण एका शब्दामुळं. तसं इथं तो काय म्हणे गर्भवासी घालावे आम्हाशी असं म्हणलं असतं चाललं नसतं का. पण गर्भवासाचे दुःख गाडे, नाकी तोंडी कृमी किडे, काय वर्णन केलं माऊलींनी. मातेची उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मृती. एवढं दुःख आहे. मरणाचं दुःख क्षणिक आहे, जन्माचं दुःख 9 महिने 9 दिवसाचं आहे. मरताना काय काज आखल्या घडीचा दिवा,
निनो काय झाला केदवा या रीती पांडवा जो देह ठेवी म्हणून या परिमाते अंतकाळी जानत साते जे मोकली ती देहाते ते मीच होती क्षणी काय आणि म्हणून क्षणभंगूर नाही भरवसा. हे कशा बाबतीत सांगितलं? कधी उचकी लागन आणि कधी जावं लागेल त्यासाठी. मरण क्षणिक आहे, जन्म जास्त दुःखाचा आहे. बरं, मरणाचं दुःख मानतो, मग मी उलट सांगतो जरा. ज्या वेळेला माणूस मोकळा होतो त्याचं दुःख मानायचं का ज्या वेळेला गुंततो त्याचं दुःख मानायचं? मोकळा होतो त्याचं काय दुःख मानायचं महाराज? पण गुंतून राहतो त्याचं दुःख मानलं पाहिजे. आणि म्हणून साधूंनी सांगितलं आमची जयंती उत्सव साजरे करू नका, पण पुण्यतिथी केल्याशिवाय राहू नका, कारण मोकळं झालो ना. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ओ राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हे सगळं कशा नाही? तू का म्हणे एका मरणेची उत्तम चिवरे. मग हे ज्यांना चांगलं कळालं त्यांनी देवाकडे असं मागितलं, दुःख रूप असं असणारा जन्माचे ते मूळ पाहिले. काय कारण सांगितलं? दुःखाशी कारण. मग जन्माला येणं दुःखकारक आहे, पण त्या दुःखाचं रूपांतर सुखात करण्याची ताकद नारायणाची, म्हणून त्याला सांगितलं सुखे घालावी. आणि मग देवाचं आणि त्यांची मीटिंग झाली व्यवस्थित. देवाने कमिटमेंट केली, काळजी करू नका, ज्या ज्या वेळेला साधू जन्माला येतील त्या त्या वेळेला तुम्हाला जन्माचं दुःख बाधा करणार नाही. हे साधूला वचन दिलं देवानं. आणि मग तुकोबाराय सांगत आता काय काळजी करायचं कारण नाही, घेईन मी जन्म. यासाठी देवा जन्माला येऊन काय करायचंय? तुझे चरण सेवा साधावया, म्हणून साधणं गरजेचं आहे. हे पर्वकाळ साधले पाहिजेत, लक्षात ठेवा. हिंदुस्थानामध्ये, हिंदू राष्ट्रामध्ये, या भारत भूमीमध्ये, महाराष्ट्र संत भूमीमध्ये, आळंदी पंढरीच्या कुशीमध्ये जन्माला आलो. हे सांभाळणं आपलं काम आहे, लक्षात ठेवा. आपलं काम आहे, आपण केलं पाहिजे. आणि आपल्याला आचरण करताना मागच्या पिढीनं पाहिलं का मग ज्ञानोबरायांनी लिहिलेली ओवी सार्थकी लागती. येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. मनुष्य हा अनुग्रहशील आहे, समोरच्याचं अनुकरण पाहतो आणि त्या पद्धतीने स्वतःचा जीवन प्रवास पुढे करत असतो. आयडल असतो आपल्या पुढे, कोणतरी आयडॉल असतो महाराज, त्याच्याकडे पाहून माणसं जगतात. मुलं बापाकडे पाहून जगतात, चुलत्याकडे पाहून जगतात. यद्यत आचरते श्रेष्ठात, जे जे व्यक्ती असे श्रेष्ठ आहेत त्यांनी केलेलं आचरण सर्वसामान्य आचरण्याचा प्रयत्न करतात. म्हणून माझ्याकडे पाहून जगणारे 5,000 आहेत, त्यामुळं मी व्यवस्थित जगलं पाहिजे ही जाणीव आपल्या अंतःकरणात असली. आणि म्हणून धर्म सांभाळायचा. चांगलं जीवन कशाला म्हणायचं? उत्तम जीवन कशाला म्हणायचं? खरं जीवन कशाला म्हणायचं? मनुष्यत्व सार्थकीला गेल काय आहे ते महाराज? तर ते साधू संतांनी सांगितलेल्या प्रमाणे आचरण करणे. संत जगले तसं कधी जगण्याचा प्रयत्न करू नका. संत सांगतात तसं जगण्याचा प्रयत्न करा, कारण संतांचं जगणं आपल्याला पचनी पडणार नाही. का? अहो कानोबा फाटकाने नातवंड दिली विहिरीत ढकलून. सगळ्यांना प्रसंग माहित. कानोबा फाटक नावाचा महान साधू महाराज, आणि कीर्ती ऐकल्यानंतर कबीरजी भेटायला निघाले. काशीवरून माणूस कीर्ती ऐकून भेटायला आलाय. कानोबा फाटक बसली होती विहिरीच्या काठाड्यावर आणि 2 नातवंड होती बरोबर. कबीरजीने विचारलं का हो, एक महान साधू आहेत, संत आहेत कानोबा फाटक महाराज, त्यांचं घर कुठे आहे? कानोबा फाटकालाच विचारलं. ते म्हणले ते काय घर तिकडे आहे, पलीकडे गेले ना तुम्ही, ते घर. बरोबर म्हणले, धन्यवाद. तिथं घरापाशी गेले, घरात विचारलं कानोबा महाराज आहेत का? घरातून उत्तर आलं ते काही विहिरीवर बसले. म्हणले काय विचित्र माणूस आहे. त्यालाच विचारलं घर कुठे, त्यानं घर सांगितलं. म्हणतोय कुठं, मीच कानोबा फाटक आहे. पुन्हा त्याच्यापाशी आली. म्हणले बाबा मी तुम्हाला विचारलं ना
मग तुम्ही सांगायचं ना मीच कानोबा फाटके म्हणले जसं प्रश्न तसं उत्तर. लय डोकं लावायला कुणाला वेळ आहे, सारखं भजन करावं लागतंय. म्हणून कधी कधी साधू आपल्याला टाळाटाळ करतो ना त्यावेळेला समजून जायचं त्याच्या भजनात विक्षेप होत. लोक विनाकारण मारती बा कुरेकरांना मोठ्या माऊलींना. काय तुया पाया पाडण्याने त्यांचं देव पण आडून राहिले का? करू दे ना साधना. मी म्हणतो एखाद्याच्या साधनेत आपण आडसर केला तर त्याच्या पाया पडण्याचं पुण्य मिळायच्या ऐवजी पाप आपल्याला लागणार. कळालं का? दुरून नमस्कार केला तर तुला का रोग येईल का? पार जातो खेटायला. काय गरज आहे का? काय कवटाळून करणार तुम्ही सांगा. आणि त्यांना कवटाळल्यानंतर तशी विरक्ती तुमच्यात आल्यावर मेला का प्रपंच बॉम्बाला का तुमचा? कशासाठी करता? असं नियम राहिला पाहिजे, काहीतरी संयम असला पाहिजे. मी तर या गोष्टीच्या फार विरोध आहे. दुरून नमस्कार करावा. दुरून नमस्कार करण्याचं अजून एक कारण आहे, ते मोठे माऊली असे ते त्यांना कुणी नमस्कार केला तरी ते नमस्कार केल्याशिवाय राहत नाही. एवढ्या मोठ्या महात्म्याने आपल्या पाया पडावं त्या लायकीचा आपलं पाय आहेत का? म्हणून दुरून नमस्कार करावा. आलं का लक्षात? तसं नमस्कार करण्याच्या बऱ्याच रीती आहेत. तेवढं सगळं सांगाय 2 तासाच्या कीर्तनात सांगायचं काय काय. माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो महाराज, की ही जी असणारी दिव्यता आहे, हे जे असणारं चिंतन आहे, ते म्हणाले जे विचारलं त्याचं उत्तर द्यायचं. लय तुझ्याशी संवाद करायला मला वेळ नाही. बरं म्हणले बाबा, मी तर फार कीर्ती ऐकून आलो होतो की मोठा साधू आहे, विरक्त आहे. कशाचा साधून कशाचा विरक्त? नातवंड खेळत बसलाय विहिरीच्या काठावर आणि याला कोण साधू म्हणेल? म्हणजे नातवंड खेळवणारा साधू नसतो का म्हणले तुझ्या लेखी? म्हणले कसं काय साधू म्हणायचं? दिली नातवंड इरीत टाकून. आता तर म्हणले पापीच झाला. स्वतःची नातवंड स्वतःच्या हाताने विहिरीत ढकलून दिली, मनुष्यवध सारखा गुन्हा केला, कसं काय साधू म्हणायचं म्हणले याला? नाही नाही, मग डोक्यावर कानावर असा हात ठेवला. म्हणले काय केलं हे? म्हणले आता तू तर सांगितलं नातवंड खेळत असणारा काय साधू असतो का? दिली ढकलून. म्हणला झालो का नाही मोकळा आता? आता तर साधू आहे का नाही? म्हणलं आता तर पक्का पापी झाला. हा म्हणले आता नातवंड खेळवली तरी साधू नाही आणि इरीत ढकलून दिली तरी साधू नाही, मग साधू पण कधी सिद्ध होईल? म्हणले दमकाड पोराओ या बाहेर म्हणल्याबरोबर बुडून मेलेली पोरं जिवंत होऊन बाहेर आली आणि मग कबीराने लोटांगण घातलं. साधू पण सोपं नाही. संत जगतात तसं जगता येईल का? सगळ्यात सोपं, सगळ्यांना माहित असणार. गोरोबा काकानी हा कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट कुंभाराने बाळ पायदळी आलं तुडवलं महाराज. चिखलात चिखल मिसळून गेला पण आस्ती शिल्लक राहिला. आस्तीचं एक विशेष आहे बरोबर. मांस जळून जातं, त्वचा जळून जाते, रक्त जळून जातं, वीर्य जळून जातं, सगळं जळतं, पण आस्ती शिल्लक राहतात. का शिल्लक राहतात माहितीये? कारण त्या आस्ती ज्या दुधानं तयार झाल्या ते दूध म्हणजे आईचं प्रेम आहे. अग्नी सगळं जाळतं पण आईचं प्रेम नाही त्याला जाळता येत, म्हणून आस्ती शिल्लक राहतात. आस्ती कशापासून आहे? कॅल्शियम पासून आहे. तुम्हाला अजूनही सांगतो, तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवा, 7 स्टार मध्ये जेवा, जगातल्या 1 नंबरच्या हॉटेलमध्ये जेवा, पण दादा हो पहिलं अन्न म्हणजे आईचं स्तनपान आहे. ज्या माऊलीनं आपल्याला प्रेमानं मांडी घेऊन पाजलं ना तिला कधीच अंतर देऊ नका. कारण सगळ्या ऋणातून मोकळा होता येते, पण आईच्या आणि बापाच्या ऋणातून 4-4 पिढ्या गेल्या तरी मोकळं होता येत नाही. सगळ्यात पहिलं पवित्र अन्न जर जगाच्या पाठीवरचं कोणतं असेल
जे अन्न सिद्ध करण्यासाठी, भौतिक जगातलं अन्न सिद्ध करण्यासाठी उदक अग्नी धान्य केल्या गडे एका विनयक पण ह्याच्यातलं काही नसताना देखील शुद्धन सिद्धन पवित्र अन्न जर कोणतं जगाच्या पाठीवलं एकमेव, त्याचं नाव आहे आईचं दूध. आणि लयच माणूस पराक्रमाला जर पेटलाच तर तो म्हणतो जर तुझ्या आईचं दूध प्याला असेल ना तरच माया पुढे येशील. म्हणजे पराक्रम सुद्धा सांगणार कोण आहे? आईचं दूध आहे, लक्षात ठेवा. त्या कॅल्शियम पासून अस्थी तयार होते. अग्नी सगळं जाळतो पण सावडताना अस्थी शिल्लक राहतात आणि त्या तेवढ्या उचलून गंगेत टाकल्या का मग त्याला मोक्ष मिळतो, अशी हिंदू धर्माची धारणा आहे महाराज. एवढी ताकद त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. अशा स्वरूपाने मग चिखल झाला पण अस्थी शिल्लक राहिल्या. आणि पत्नी ज्या वेळेला आली गोरोबा काकांची, डोक्यावर असणारी गागर फेकून दिली आणि लेकराचा चिखल झालेला पाहिल्यावर ढकलून दिलं महाराजांना आणि म्हणजे काय केलं ते. आता ते भजनात होतं ना, भजनामधून विक्षेप केला म्हणून काठी घेऊन बायकोवर धावलो मारायला. ती म्हणली अंगाला हात लावाल तर विठोबाची शपथ आहे तुम्हाला. आणि विठोबाची शपथ म्हटल्यानंतर महाराज काठी फेकून दिली. बघता काय माझ्याकडं भांडण संपलं, गोडी झाली, व्यवस्थित एकमेकाशी बोलतायत. पण परत बाईच्या अंगाला हात नाही लावला. त्याचं नाव आहे गोरा कुंभार. कळालं का? आपली सकाळची भांडणं संध्याकाळी मिटत यात आणि चाले संत जगले तसं जगाय जमल जमल. संतासारखं जगता येणार नाही बाबा. हात नाही लावला, प्रश्न पडला पुढं प्रपंच कसा वाढायचा म्हणून सख्खी बहीण करून आणली. पण बोलता बोलता परत चूक झाली. जशी मला सांभाळता तशी हिला सांभाळा. म्हणजे तुला हात नाही लावत, हिला हात नाही लावायचं. हे फक्त संत चरित्रात आहे दादा हो. आता जरी काही बाराबंदी घालून कीर्तन करतेत, काही माळा वेगवेगळ्या गळ्यात धरून कीर्तन करतेत, संतासारखा पेहराव करतेत, पण पेहराव केल्याने संत नाही होत आहेत. संतासारखं आमचे नाचणे नाचू नका त्यांनीच सांगितले. आमच्या पोटी जन्माला आली ती आमची नाही झाली. संताचे ते आप्त नव्हती नव्हती ते संत करिता कवित्व आहेत का? फार चांगले अभंग लिहिता आले म्हणून काय साधू होईल का? तो नाही होणार. हे लय अवघड आहे महाराज. का म्हणले पिकाची जर खरी ओळख करून घ्यायची असेल तर त्याच्या बीजापर्यंत जावं लागत. हा, आणि हे बीज आलंय कुठून? आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून त्यांच्यासारखं जगता येणार नाही, कुणालाच जगता येणार नाही. म्हणून संत सांगतात तसं जगा. मग संतांनी काय सांगितलं? अरे फार सोपं सांगितलं बाबा, फार सोपं सांगितलं. म्हणले जशी तुझी शक्ती असेल तसा परमार्थ कर. हा, अगा जया जे विहित अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेगा. अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत मग केली आणि भ्रांत पावेची तो. किती करा किती करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. अल्पम स्वल्पस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. आणि एवढं सगळं समजून सांगितलं तरी कोण कोण ऐकत? वाजत असे बोंब कोणी नायकती कानी. नाही केलं तर म्हणले आजा मेला पंजा मेला बाप माच नाण्याला देखत देखत नातू पण तू.
मग करायचं काय? काय करायचं? संत संग धरा तुम्ही हरिभजन करा, पाठी लागला शेकाळ दात खाई करा. माग लागलाय दात होट खाऊन सुट्टी नाही. मग काय करायचं ते सांगितलं. बरोबर, मग करू काय? परमार्थ करा. करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. मग कसा परमार्थ करायचा? म्हणजे जसा जमल तसा करा. विठ्ठल विठ्ठल भावे मानवाचे, विठ्ठल विठ्ठल भावे मानवाचे, विठ्ठल विठ्ठल भावे मानवाचे, विठ्ठल विठ्ठल भावे मानवाचे. करी तो काळाचे दात ठेची, दात ठेची, करी तो काळाचे दात ठेची, दात ठेची. विठ्ठल 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 माना वेळ वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा म्हणजे भजन करा. दुसरी भूमिका काय? म्हणजे दुसरी आणि तिसरी कशाला? सगळंच सांगतो. सर्वनम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती करा. बरं बरं बरं, परमार्थाला सुरुवात झाली. काही उपासक, काही साधक, काही भक्त झाले शंकराचे, काही उपासक, काही साधक, काही भक्त झाले नारायणाचे. आता ती समोरासमोर आले का ते लगेच कळायचं. शंकराचा गंध लावला का आडवा, आणि विष्णूचा गंध लावला का उभा. त्रिपुंड्र भाळ असा सुंदरपैकी उभा, हा गोपीचंदन टिळा कपाळाला, आणि तिकडं चिता भस्म आहे. तो आडवा गंध आहे. आता या आडव्या गंधवाल्याची आणि उभ्या गंधवाल्याची भांडणं मिटवायची कुणी? अहो काही काही भागात तर जे शंकराचे उपासक आहेत ते आडवे सारवण घ्यायचे, आणि नारायणाचे उपासक ते असं उभं सारवण घ्यायचे. सारवताना सुद्धा भुई, हा ते तसंच झालं पाहिजे. एकाच्या माळा रुद्राक्षाच्या, एकाच्या माळा तुळशीच्या, वैजयंती माळ हे इकडे आहे. एकाच्या गळ्यामध्ये वासुकीचा हार, रुद्राक्षाची माळ. आणि परमार्थ करताना त्या पद्धतीनं करायचं. पण हे द्वैत, हे द्वंद्व दूर कसं काय करायचं? आणि म्हणून दोन देवांनी एकच नावामध्ये विकार तयार करून दोघांनी धारण केलं. तो विकार म्हणजे वेलांटी, आणि नाव एकच. नाव किती आहे? एक. पण एकाच नावाला ज्या वेळेला विकार निर्माण झाला त्यावेळेला ते हरी झालं, आणि ती वेलांटी पुसली, तो विकार पुसला का हर राहिलं. आलं का लक्षात? आणि दोन्हींचा अर्थ एकच आहे. यहा का कंकर कंकर शंकर है, आणि भगवंत विठ्ठल जडी स्थळी भरला, रिद्धा ठाव नाही उरला, अजिब्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, अजिब्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. नाही उरला, आजव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जडी स्थळी भरला, हो विठ्ठल हे स्थळी भरला, रिद्धा ठाव नाही उरला, हो
सर्वत्र समाना, त्याची व्याप्ती सगळीकडे. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मनी मानसी. असं व्यापक पण देवाचं आहे. हरी म्हणजे सुद्धा व्यापकच, आणि हर म्हणजे प्रत्येक सर्वत्र विद्यमान. आलं का लक्षात? असं त्याचं स्वरूप आहे. आणि दोघही त्रिकालदर्शी आहेत. सामर्थ्याचा विचार करताना दोघांचं सामर्थ्य काय आहे महाराज? हा थोडा स्वभावामध्ये थोडासा फरक आहे. का फरक आहे? रूप बदललं का स्वभाव बदलतो. एका मायबापाच्या पोटी जन्माला आलेली दोन लेकरं एकसारखी नसतात. आलं का लक्षात? एक गाईला पाणी पाहिजे तर एक लोकाचा वाटानं चुरीते. फरक असतो. एकाच आईच्या पोटी जन्माला आलं तरी फरक राहतो. मग रूप बदलल्यानंतर मग एक भोळा आहे आणि एक चतुर आहे. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. हो त्याचे पाय माझ्या चित्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती. जय श्रीराम. वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. त्याचे पाय माझ्या चित्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती. जय श्रीराम. वदता वाचे वदता शिव नाम. शिव भोळा. शिव कसा आहे? आणि जी माणसं बोळी आहे तीच विष पेत्यात बरं का. चॅप्टर माणसं अमृत वाटायचं काम हातात घ्या. स्वभाव तसा आहे का नाही देवाचा? चतुरा तो शिरोमणी, लावण्याची खाणी, मुकुट सकळ मणी, धन्य तुझी चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाण, मुकुट सकळ देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. देव चतुर आहे कोणता? नारायण. आणि देव भोळा आहे कोणता? शंकर. म्हणून एखादा साधा भोळा माणूस असेल ना, त्याची बायकोही म्हणते पाप्याच्या बाळापाला ना काही कळत नाही, लय भोळा शंकर आहे. लोक त्याला गंडवित्यात, सहज बोलून जाते. भोळ पण भोळ्याची ताकद सांगितली गाथ्या. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे. आणि अजून एक गोड प्रमाणे तू काय म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. धावे चाले मागे मागे सुख दुःख भोळ्या करता देव कायम उभा असतो बरं का. हा अहो आई बापच सांगतो ना तुम्हाला. 4-5 लेकरं असेल, एखादं साधं भोळा असेल ना, ते म्हणतात बाबा हो तुमचा चांगला झालाय प्रपंच. बाप म्हणला मी रिटायर झालोय, माझं हे साधं भोळ आहे, मी त्याच्यात राहतो, माझ्या पेन्शनवर त्याचा प्रपंच चालेल. हे फक्त बापच म्हणू शकतो. हे आई बापच करतो, दुसऱ्याचं काम नाही. साधं भोळ आहे ना, मग त्याला जीव राहतो, सांभाळावं जपावं. असं भोळ्यापणाने असणारा आमचा देव आहे भोळा. हो पण भोळा जरी असला तरी कळी काळाचा बाप आहे. हा काय महाराज शंकराची असणारी दिव्यता, काय असणारी भव्यता. ते भोळे पण कशामुळे आलं? भजनामुळे आले. हा आणि इकडं ज्याच्या श्वासातून, ज्याच्या उश्वासातून, ज्यानं योग निद्रेत असताना श्वासोश्वासातून ज्याच्या वेद निर्माण झाले, तो चतुरच असणार. म्हणून वेद हे आकर्तेत. वेदांना कुणी लिहिलंय असं काही खाली नाही. आपण म्हणतो हरिपाठ ज्ञानोबा आहे, अमृतानुभव ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी ज्ञानोबा आहे, तुकोबरायांचा गाथा तुकोबरा. तसं वेद कुणी लिहिला? हे देवाच्या श्वासातून निर्माण झाले.
जो योग निद्रेत असताना त्याच्या उश्वासातून वेद निर्माण झाले, त्याच्या चतुराईबद्दल काही शंका आहे का? म्हणून तो चतुर आहे. आणि मी खरं सांगू का, आज अभंग नाम पर घेणार होतो, पण तिथं भैरवा दिसला, इकडं नारायण दिसला, म्हणलं गाडी याच्यावरच बोलू आज. थोडा ते तीर्थक्षेत्राचा पण महिमा तशा पद्धतीने, म्हणजे त्यांना नमस्कार केल्यासारखं होईल. मला काही युट्यूबवर जायचं नाही, माझी आपली प्रामाणिक वारकरी कीर्तन सेवा आहे. आलं का लक्षात? त्यामुळे आपण आपल्या देवस्थानाला आणि त्या परिस्थितीला पाहून तसं कीर्तन केलं पाहिजे. आलं का लक्षात? मग ह्या भूमिका फार महत्वाच्या. मग दोन देवाची असणारी ती अवस्था अशी आहे. आणि तो जो विकार निर्माण झाला, मग ती विकार कशामुळं? तर त्या विकाराचं कारण आहे माया, बरं का? नाही तर दोघांमध्ये तसा फरक नाही. मग ती वेलांटी म्हणजे काय? ती माया आहे, लक्षात ठेवा. तिला प्रकृती म्हणतात, तिला जगदंबा म्हणतात. ज्ञानाच्या अधिष्ठानावर तिला अविद्या म्हणतात. जगत कारणाच्या संबंधाने तिला प्रकृती म्हणतात. शिवाच्या संबंधाने तिला जगदंबा म्हणतात. कितीतरी प्रकारे तिचं वर्णन करताय. आणि तिनं तो विकार निर्माण केला. आणि हरी आणि हारामध्ये फरक झाला नाही, तर दोघांमध्ये फरक नाही. कसा नाही? ज्ञानानं नाही. नाही तर दोघांमध्ये फरक नाही. कसा नाही? स्वरूपानं नाही. नाही तर दोघांमध्ये फरक नाही. कसा नाही महाराज? म्हणले तुमच्या डोळ्यात फरक आहे, त्यांच्यात फरक नाही. आणि म्हणून हे समजावून सांगितलं, परमार्थ करायचा आहे ना, मग हे दोन देव आहेत ना, शिवारामा नाही भेद, ते ऐसे देव सिद्ध, भजन करी महादेव राम पूजे साधा. दोघांमध्ये फरक नाही. हा, ते एकच आहेत महाराज. आणि म्हणून हे जगाला त्या ठिकाणी समजून सांगण्याची जबाबदारी तुकोबाराय म्हणले, मी समजावून सांगतो. हा, मी समजावून सांगतो. तुम्ही समजावून सांगायला निघाले, तुम्हाला त्याचा काय अनुभव आहे का? कारण ज्या गोष्टीचा अनुभव आहे ते समजावून सांगा. त्याला पक्वाद लावता येत नाही ना, ते म्हणतो उतारले, मग लावून दे. बोलणं सोपं आहे. तो म्हणला पक्वाद चढले, मग कमी कर. म्हणला मला लावता येत नाही, मग बोलतो काय आला? तेवढं कळत आहे. पण इथं वर्म असं आहे, ज्याला त्याचा अनुभव आहे त्यानं ते निराकरण केलं पाहिजे महाराज. काहीला पक्वाद लावता येते, वाजवता येत नाही. काहीला वाजवता येते, लावता येत नाही. काहीला वाजवता येते, लावता येते, सुंदर वाजवतात पण आकडत्यात. काहींना याच्यातलं काहीच नाही ना, कायम उपस्थित राहिला का लोक त्याला डिमांड पण देतात. एकच बाजू नाही महाराज. माणूस सारखा उपलब्ध राहिला ना, माणसाला व्हॅल्यू राहत नाही. आपली मर्यादा राहिली जाईल अशा पद्धतीनं समाजात राहिलं पाहिजे. आलं का लक्षात? अरे हे पक्वाद वाजवणं म्हणजे शंकराची कृपा आहे. हा, कारण चर्मवाद्य भैरवाचं आहे, चर्मवाद्य शंकराचं आहे. आणि शंकराला डोक्यावर घेतला त्यावेळेला दोघांचं बोलणं झालं. शंकर पांडुरंगाला म्हणला, आता तुम्ही मला डोक्यावर घेतले बरोबर आहे. बऱ्याच लोकांना माहित नाही शंकर पांडुरंगाच्या डोक्यावर शिवपिंड आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. आणि मग दोघांचं बोलणं झालं. म्हणजे माझं आवडतं वाद्य डवर आहे. म्हणले बरोबर आहे ते, पण तुम्ही राहताय हिमालयात, तिथं असं वाद्य पाहिजे की ज्यानं बाहेर नाद नाही, लय नाही सोडला पाहिजे. नाही तर काय होईल, हिमसक्कलन होईल. म्हणजे ते असं घसरून जाईल डोंगर, एवढी त्याच्यात ताकद असते. आणि म्हणून आता गेल्या वर्षी काही लोक केदारनाथला गेले, ते ढोलन झांजा वाजवत होते ना, तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं हे इथलं वाद्य नाही. तेवढी अक्कल आपल्याला असली पाहिजे. पठारी भाग असल्यावर काय वाजवा. हिमालयामध्ये जास्त ध्वनी झाला तर बर्फच्या बर्फ कडेच्या कडे ढासळतात, किती लोक मरतील. मग देवानं तसं ते वाद्य केलं. पण म्हणले माझ्या आवडीचं चर्मवाद्य आहे, तुमच्या भजनाला घ्याल का? भगवंत म्हणले घेईल, पण तुमचं जे डमरू आहे ते मधी चेंबलेलं आहे. माझं पक्वाद जरा रुंद पाहिजे, कारण मी राहतोय पठाराव. लय अभ्यास आहे त्याच्यामध्ये. आणि गोडी सुद्धा सुंदर आहे. म्हणा काय सासू सुनाच्या गोष्टी सांगत हे सांगितलं पाहिजे.
मग त्याच्यात बदल केला आणि महाराज अशा पद्धतीने हा पखवाज तयार केला. याची आवड चर्मवाद्याची आवड शंकराला. मी तुम्हाला आता अजून थोडं जाता जाता सांगतो. देवाला जी आवड आहे ना पांडुरंगाला, ती बासरीची आवड आहे. मग पांडुरंगाच्या शेजारी बासरी सुद्धा आहे बघा, काठी सुद्धा आहे, घुंगडी सुद्धा आहे, कमळ सुद्धा आहे, वैजयंती माळ सुद्धा आहे, श्रीवत्सलांचन सुद्धा आहे. आणि हे ज्याला माहित आहे तो वारकरी आहे. महाराज मग असा आमचा परमात्मा आहे. त्याची 2 संस्था चालू केल्या नाथबाबांनी. एक संस्था चालू केली शंकराच्या अधिष्ठानातून, तिचं नाव पिंगळा. आणि एक संस्था चालू केली पांडुरंगाच्या श्रीकृष्णाच्या अधिष्ठानातून, तिचं नाव वासुदेव. मग पिंगळा ज्या वेळेला येतो असा फेटा बांधलेला असतो, हातामध्ये खंदील असून बारीकसा डमरू असतो. आलं का लक्षात? ही संस्था नाथबाबांनी चालू केली. आणि हे दोघं कधी यायचे? 10:30-11ला उजेडले. तुम्ही जागी आहेत ना? पाठ यायचे, पाठ 3:30-4ला ब्रह्ममुहूर्तावरती. आणि ते काय काम करायचे? ते समाज प्रबोधनाचं काम करायचे. कसं? वरल्याडीला तुम्ही सावध राहावे, वरल्याडीला पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला पाटील बुवाला पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. पिंगळा 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 वाघारी बोली बोली तो देखा पिंगळा वाघारी, पिंगळा म्हातारी बोल बोल देखा पिंगळा म्हातारी, पिंगळा म्हातारी बोल बोल देखा पिंगळा म्हातारी. मधल्या आळीला एक बायको फिरे, मधल्या आळीला एक बायको फिरे, मधल्या आळीला तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे, तिजला तुम्ही साधा तिसऱ्या तुम्ही साधा मग पडेल पुरे, तिसऱ्या तुम्ही साधा. नाहीतरी पाटलो बा तिची पळतील गुरे, नंतर पाठवा तिथे पडतील उरे. पिंगळा 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 वाघारी बोली बोलतो देखा पिंगळा वाघारी, पिंगळा म्हातारी बोल बोल देखा पिंगळा म्हातारी. हे ज्ञान सांगण्यासाठी शंकर, त्या शंकराचं स्वरूप म्हणजे पिंगळा. वरच्या आळीला सावध राहावे म्हणजे दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नुबजो नारायणा म्हणजे तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे, त्यासाठी लागते सद्बुद्धी. मग ते वरच्या आळीला सावध राहा म्हणजे डोकं जाग्यावर असू द्या. पाटील बुवाला मग लावून सवे म्हणजे बुद्धी बरोबर मन एकत्रित झालं पाहिजे. का? कारण इथं व्यवहार आहे, इथं प्रेम आहे. प्रेम आणि व्यवहार याचा समेट घातला पाहिजे. कसा घातला पाहिजे? ज्ञानेश्वरी सांगते, देखा समत्व चित्ताचे त्याची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आती ते पिंगळ्यांनी सांगितलं. पाटील बुवाला लावून सवे. हा पण एवढं सगळं करताना काळ येणाऱ्याची चिठ्ठी येईल बा जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी. मग तेव्हा कळण. आता जरी नाही कळालं तर कळू येईल अंतकाळी प्राणप्रयाणाच्या वेळी. राती निराळी रांडा पुरे सकाळ चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. हे सांगायला आलो. कोण आहे मी? पिंगळा. असे मधल्या आळीला एक बायको फिरे म्हणजे अंतकरण चतुष्टयामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार यांना ग्रासून शिल्लक राहिलेली, तिचं नाव वासना, ती सांगितली बायको. हा आणि तिजला तुम्ही साधा साधा म्हणजे ताब्यात ठेवा. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीचे तोंड विटाळाचे. न देखीचे तोंड विटाळाचे. तोंड या शब्दाचा इथला अर्थ आहे सुरुवात. आणि विटाळ म्हणजे अमंगलता. कशामुळे होते? तर वासनेनं होते. विटाळाचं तोंड म्हणजे वासना, ते पाहायचे नाही. मग ब्रह्मपुरी वास अखंड राहतो. वासनाच पतित करते. तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे, मग पुरते. आवडीने जगायचं तर करोडो रुपये पुरणार नाहीत, आणि गरजेने जगायचं तर 15,000त कुटुंब चालत.
गरजेने जागायचं. पोटाला पोट भर असलं पाहिजे, अंगाला अंग भर झाकायला कपडा असला पाहिजे. आता माझ्या अंगातला कपडा 150 रुपये मीटरचा आहे, अंग झाकलंय ना. आणि 2000 रुपये मीटरचा घातला तरी अंगच झाकणार आहे, काही वेगळं होणार आहे. तरी 4 दिवस लोक म्हणतील चांगलाच कपडा आहे, नंतर म्हणतील माझला रे रोजची पाकिट घेऊ घेऊ. काय फरक पडतो का? 15,000 कुटुंब भागते. गरजेने जगा, आवडीने जगाय गेला तर हाय नाही तेवढ्याच वाटुळ होते. म्हणून तिला साधा, तिला ताब्यात ठेवा तरच पुरणार आहे. वासनेच्या मागे पळाला तर पुरणार नाही, मग पडेल पुरे. नाही तर म्हणले मनरूपी पाटील आणि इंद्रिय रूपी गुर, तिची पळतील गुरे पिंगळा महाद्वारी, हे सांगणारा शंकर. आणि दुसरा गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भावे एका. डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला से लेखा गा, हे सांगणारा वासुदेव. आणि हे 2 देव आहेत, एक कृष्ण आहे आणि एक शंकर आहे. आणि त्या दोघांमध्ये फरक नाही ना. जाग कराय बी पाठ दोघं येतात, समजावून सांगतात. आणि एवढं सगळं सांगताना तुकोबराय म्हणले तुम्ही हे पक्क लक्षात ठेवा, हरी हरा भेद नाही नका करू वाद. मग त्यांची असणारी जी स्वरूप स्थिती आहे, त्यांचं एकरूपपण जे आहे ते कसं आहे, अभंगाच्या एकाचे हृदय गोडे साखरेचे ठाई. एकमेकाच्या हृदयात एकमेकांना जागा आहे. महाराज भगवान भोलेनाथ बाबा रामाचं भजन करतात आणि राम प्रभू लंकेला जाताना शंकराचं पूजन करतात आणि त्या लिंगाचं नाव पडलं रामेश्वरम. आणि असं आहे, काशी यात्रा करत असताना काशी यात्रेला गेलं, भैरवाचं दर्शन केलं, 84 घाट तिथं येते झालं का मग तिथून गंगेची कावड भरायची, रामेश्वरमला नेऊन घालायची, तेव्हा काशी यात्रा पूर्ण होती. नुसती काशी करून यायचं नाही. आणि हे करत असताना नाथबाबा काशीहून कावड घेऊन निघाले, रामेश्वरमला चालले. रामेश्वरमच्या वाळवंटात जाता जाता वरती पार्वती मैया आणि शंकरजी म्हणतात, बघा काय साधू आहे, किती लोक आहेत त्यांच्या बरोबर, एवढे भाविक आहेत तुमच्या करता चाललेत गंगेचं पाणी घेऊन तुम्हाला समर्पण करायला. शंकरजी म्हणाले, पार्वती जसं दिसतंय तसं नाही बरं, काही हौशे नवशे गवशे पण आहेत. हा म्हणजे तुम्ही असंच म्हणता. बघ म्हणले परीक्षा. मग शंकराने गाढवाचं रूप घेतलं आणि पार्वतीने कुंभारणीचं रूप घेतलं. पार्वती झाली कुंभारीन, लागली रडायला. आणि एवढे कावडवाले, हे बाबा अरे थोडं पाणी पाच, गाढव मरण माझं, हे बाबा अरे थोडं पाणी पाच, गाढव मरण माझं. ते म्हणतात, वा वा वा, काशीहून कावड आणली रामेश्वरमला घाला का, गाढवाला पाच आणली हो तिकडं. गेले पुढं पळून, बापाचे कळप पळती पुढे. आणि नाथबाबा माग बरं का, नाथ वारीतही तसंच आहे.
भजन करीत नाही ना ते पुढं जाणार, सगळी झाडं बिडं अडवणार, सावली बिली उठताना तिथंच मुतून जाणार, झाडाखालीच हागून जाणार, अख्ख्या रस्त्याने राडा करणार, सगळ्यात पुढे जाऊन पहिल्या पंक्तीला तीच बसणार. आणि मग संपलं का कच्चं मुच्चं भजन करणाऱ्या वारकऱ्यांनी कच्चं खायचं आणि त्यांनी पक्क खायचं आणि परत घोरायचं आणि परत 12 वाजताच बादल्या खडबाड 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 खडबाड. काय अवघड आहे महाराज. म्हणून ते प्रमाण बरोबर आहे ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलेलं. पापाचे कळप भजन सोडून पुढे जाणाऱ्या करता ते प्रमाण आहे असं माझं मत आहे. मग ही सगळी पुढून माग नाथबाबा होते, नाथबाबांनी पाहिलं, बोलावं नाही लागलं पार्वतीला. गेले तिथं, म्हणले आई काय झालं याला, म्हणले ताण आहे ना, व्याकुळ झाले, पाणी नाही हो प्यायला. म्हणले थांब की काय पाणी. लगेच गेले, त्याचं असं तोंड पुढं घेतलं आणि जेवढी घागर आणली होती का नाही रामेश्वरमला तेवढी त्या गाढवाला पाजली, इथं पाजली आणि तिकडं अभिषेक झाला. पुजारी बघत बसला, कोण वतीत नाही पाणी येतंय कुठून. वतलं कोणाव, वतलं कोणाव, गाढवा. मिळालं कोणाला, शंकराला. बहुरूपी धरी संन्याशाचा पाहुणी तयास धन देते. नाथबाबाच्या हरिपाठातलं प्रमाण आहे. आपल्याकडे लय प्रमाण आहेत. तुम्ही म्हणले ना 11 वाजेपर्यंत करा तरी करी. महाराज त्या बहुरूप्यानं वेश धरला संन्याशाचा, हिंडला गावात आणि त्या गावात फिरता फिरता लोकांनी त्याला काही 2 रुपये दिले, 4 रुपये दिले, 10 रुपये दिले. दिले कोणाला हो, संन्याशाला. मिळाले कोणाला, बहुरूप्याला मिळाले ना. तसंच आहे देवाचे अनेक रुपये, असंख्य रूपात देव नटलेला आहे. देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी. कोणाचीही सेवा केली तरी ती देवालाच जाऊन मिळते. कुठं पाणी सांडलं तरी समुद्राला जाऊन मिळते. आलं का लक्षात. हा, आकाशात पतितो तो या यथा गच्छती सागरा सर्व देवान नमस्कृत्यम केशवाय प्रतिगच्छती. कुणाला नमस्कार करा. बांधावल्या चेडोबाला नमस्कार केला तरी आमच्या नारायणाला नमस्कार पोचतोय बुवा. साध्या माणसाला राम राम म्हणून नमस्कार केला तरी नारायणाला नमस्कार पोचा. नमस्काराची काय रीत आहे. अभिवादनमशीलस्य नित्यं वृद्धोपसेविना चत्वारो तस्य वर्धन्ते आयुर प्रज्ञा यशो बलः. ऐका एवढं आणि मग मी थांबतो. 4 गोष्टी वाढतात नमस्कार करणं साधं नाही. मार्कंडेयाला 16व्या वर्षी शेवट जगाचा करायचा होता. नारदानं सांगितलं जो जो भेटेल त्याला भगवंत समजून नमस्कार कर. आणि परिणाम असा झाला महाराज, आयु प्रज्ञा यशो बलहा. आयुष्य वाढतं माणसाचं नमस्कार करणाऱ्याचं. का, कारण दिवसभर मेंदू वर असतो ना. नमस्कार करताना उतरतोय आणि त्याची चार्जिंग अजून वाढते, आयुष्य वाढतं. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे, नमस्कार केला का अहंकार जातो. अहंकार रक्त दूषित करतो. रक्त महाराज त्या ठिकाणी काळं करण्याचं काम करतो, जाळण्याचं काम करतो अहंकार. आणि नमस्कार केला का अहंकारच राहत नाही. का राहतोय, नाही राहत. म्हणून अभिवादनमशीलस्य नित्यं वृद्धोपसेविना चत्वारो तस्य वर्धन्ते आयुर प्रज्ञा यशो बलः. प्रज्ञा वाढते, बुद्धी वाढते. महाराज लक्षात ठेवा, एखाद्याला नमस्कार केला का त्याच्या जीवनातला अनुभव तो आपल्याला सांगत असतो, आपल्यावर कृपा करतो. आपलं काय वाढतं, बुद्धी वाढते, बळ वाढतं. ज्याला नमस्कार करतो तो माणूस जोडला जातो. म्हणून उभं राहिले का उमेदवार नमस्कार करतात. माणसात जोडण्याचं काम नमस्कार करत असतो. लक्षात ठेवा, नमस्कार फार महत्वाचा आहे. बळ वाढतं आणि यशस्वी होतो माणूस. हे सगळं कशात आहे, नमस्कारामध्ये. लक्षात ठेवा ना. अशा या सगळ्या भूमिका आहेत, फार गोड आहेत. लक्षात ठेवा. म्हणून आपण साधलं पाहिजे जीवनामध्ये, त्याचं आचरण केलं पाहिजे. भगवंताला देखील कृपा करावीशी वाटावी असा आपला नमस्कार असला पाहिजे. पण कोणाला नमस्कार केला तरी तिथं पोचतो. अजून एक यज्ञाचं सांगतो महाराज. भगवान परमात्म्यानं सांगितलं, ते असं म्हणतात, कोणत्याही निमित्ताने जरी यज्ञ केला तर तो माझ्यापर्यंतच येतो. अहम ही सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभुरेवच. ना तरी गंगेचे उदक जैसे अर्पिजे देव पितर उद्देशे. गंगेमध्ये उभा राहिला माणूस आणि गंगेची अशी वंजळ घेतली म्हणला सूर्याला देतो. दिलं कुणाला पाणी, सूर्याला. पडलं कुठं, जिचं होतं तिला मिळालं ना. तसं ही सगळी रूप माझीच आहे. तुम्ही कुणाची सेवा, माझ्यापर्यंत येते. मग सगळ्याकडे 12 ठेसणं हिंडण्यापेक्षा मुख्य जंक्शनला आलेलं काय वाईट आहे. म्हणून ही एकच आहे, ह्याच्यात बदल नाही. ते एकमेकात कसं राहतात, एकमेकाच्या हृदयात राहतात. लक्षात ठेवा. आणि म्हणून काशीची यात्रा
रामेश्वरमपर्यंत रामेश्वरमची पूजा करणारा श्रीराम आहे म्हणून त्याचं नाव रामेश्वरम पडलेलं आहे. एकमेकाबद्दलचा प्रेम भावे महाराज. कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश, आणि तिथं शतकोटीचे बीज वाचे उच्चारे. इथं कंठामध्ये कोण बसलेले? साक्षात रामप्रभू बसलेले. असं शिव तत्व आहे, परम तत्व आहे, नारायण तत्व आहे. हे एकच आहेत, भिन्न नाही. कसं नाही? जसं साखर आणि गोडी वेगळी नाही तशी हे दोन देव वेगळे नाही. मग हे सगळं होण्याचं कारण म्हणजे भेद करणाऱ्या करता अडचण काय? तर म्हणजे ती वेलांटीची अडचण आहे. आणि वेलांटी म्हणजे माया आहे. आणि दैवी ऐशी गुणमयी मम माया दुरत्यय माम पेत्यत्तु कौंतेय. त्या असणाऱ्या मायेतून सुटण्यासाठी किंबहुना मायेतून पार जाण्यासाठी त्याची शरणागती घ्यावी लागेल. आणि म्हणून काय करा म्हणजे अजिबात भांडत बसू नका. का एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई विठोबा रघुमाई. आणि मग अतिशय समजून सांगायचं. आकार उकार व्यंजन वेलांटी ते जरा अवघड जाईल म्हणून सगळ्यात सोपं सांगितलं. म्हणजे कसं आहे, हे शरीर आपलं एकच आहे, पण याचे जसे दोन भाग आहे, उजवे वाम अंग म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू. आता ही विभागणी केली कोणी? तर ही विभागणी केली मेरुदंडाने. मेरुदंड म्हणजे काय? पाठीचा कणा. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये आतमध्ये असते तिला सुषुम्ना म्हणतात, विज्ञानात तिला स्पायनल कॉर्ड म्हणतात. ती स्पायनल आहे आपलं. आलं का लक्षात? आणि तो खरा मार्ग ऊर्ध्व गतीचा आहे. सरळ कान्याचे आपण आहे ना म्हणून गती ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेनं. बाकीच्या आडव्या कान्याची हे एवढंच उभ्या कान्याचं आहे म्हणून गती ती ऊर्ध्व झाली पाहिजे. असो. आणि ती ऊर्ध्व गती मिळण्यासाठी शास्त्रीय संबंध असा आहे, बेंबीच्या वरच्या भागामध्ये ऊर्जा संकलित होण्यासाठी म्हणून कंबारड बांधायचं. कंबारड बांधायचं काय कारण नाही. कास करून बळकट झालो कळी काळावरी, अशी ती धारणा आहे, ती भूमिका आहे. आणि देवानं सुद्धा आमच्या तेच सांगितलं पांडुरंगानं. किती आहे म्हणले संसार सागर प्रमाणम भवाब्देरिदम मामकानाम नितंबक कराभ्याम धृतो येन तस्मात विधातुर्व सत्य धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलो बाधाता कटी कर ठेवणी त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी. हवा एकासाठी खांदावा आहे आपले म्हणून एवढाच आहे लक्षात ठेवा. भक्ताला संसार सागर कमरे एवढाच आहे म्हणून कंबरड बांधायचे. आणि म्हणून ती गती वर राहिली पाहिजे. आलं का लक्षात? ती ऊर्ध्व गती आहे. मग हा भेद फरक कोणी केला तर फरक करणारी दोन केंद्र आहे. एकाला म्हणायचं पाठीचा कणा आणि समोरून आपलं नाक. उजवी नाकपुडी आहे, डावी नाकपुडी आहे. उजव्या नाकपुडीचा सूर्यस्वर आहे, डाव्या नाकपुडीचा चंद्रस्वर आहे. गंगा यमुना इडा पिंगला अशा त्याच्यातल्या नाड्या आहेत. आणि ह्या दोन नाड्या जिथं जाऊन एकत्र होतात ती सुषुम्ना आहे. तिला सरस्वती, या गंगा यमुना ती सरस्वती, नदीच्या रूपाने ती सरस्वती. मग या गंगा यमुना आणि मग ह्या इडा पिंगला म्हणलं का ती सुषुम्ना, अशी नाव आहेत त्याला. आणि मग तो तिथं मिलाप होतो, तिघींचा एकत्र येतो, त्याला म्हणायचं त्रिवेणी संगम. आलं का लक्षात? तिला एकट तसं कठीण आहे. ती योगाच्या भाषा आहे. सुखेमिनी लोगा शून्य सारून ते त्रिकुट शिगरी गादा मिळे आहे ते, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. पण अजून सोपं सांगतो, हे जे दोन भाग झाले, एक उजवी आणि एक डावी, पण हे शरीराचे एकच आहेत ना. तसं हरी आणि हर दिसायला जरी रूप दोन असली तरी रूपात बदल आहे, स्वरूपात बदल नाही. दिसायला दोन असले तरी ते एकच आहे हे समजून सांगायचं. मग कोणाची सेवा केली तरी भगवंताची सेवा आहे. का? कारण तुम्हाला अजून गोड चिंतन सांगतो त्यातलं महाराज. मनाचे कान करून ऐका. नारायणानं कोणताही अवतार घेऊ द्या,
अवतार घ्यायचं काम कोणाकडे? नारायणाकडे. प्रत्यक्ष अवतार नारायणानं घेतला का त्याचं पहिलं दर्शन करायला शंकर जातो. तिकडं पांडुरंग झाला, विटेवर उभा राहिला, पहिलं दर्शन घ्यायला शंकर, पहिला वैष्णव शंकर. गोकुळामध्ये कृष्णाच्या रूपाने ज्या वेळेला भगवान परमात्मा जन्माला आले तर कुणीच आलं नव्हतं, तेव्हा पहिला शंकर आला दर्शनासाठी. आणि दारात येऊन ठाण मांडून उभा राहिला. बरं रूप कसं आहे? हा जबरदस्त आहे, पिळदार बाजू आहेत, रोज व्यायाम करणारा माणूस आहे. हा आणि शरीर असे ज्यानं विष पचवलं त्याला काय पचणार नाही. हा असं मजबूत शरीर आहे, गळ्यामध्ये सर्प वगैरे आहेत आणि ते स्वरूप आहे. आणि जोरात ललकारी टाकली, मैया तेरे लाल के दरस को जोगी आया रे, जोगी आया. कोण? जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. पहिलं दर्शन करायला शंकर आले. यशोदा म्हणली, बाबा पोरग झोपले, ज्वरात आरडू नको, काय पाहिजे ते तुला आणून देते. सूप भरून महाराज सगळी रत्न माणिक मोती आणले, हे घे. हे मला चालतच नाही म्हणला, माझा ब्रँड नाही तो. मग घरात गेली, रेशमाचे कपडे आणले, हे पण चालत नाही का? शंकराचा ब्रँड एक गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. म्हणजे तुझ्या घरात ते भेटायचं नाही, तू ते चाच पडत बसू नको. गेली तांदूळ आणलं, म्हणलं हे मी खातच नाही, कंदमुळं खाऊन राहणार आहे, तेही नको म्हणली. मग तुला पाहिजे काय? काहीच नको, फक्त तुझ्या लालाचं दर्शन मला दे, मी त्याला भेटायला आलोय. ती म्हणली, माझा लाला तुला पाहिलं घाबरून ना, तुझ्या गळ्यात साप आहे. देवाने डोक्यावर हात मारला, म्हणलं आई तुला माहित नाही मी सापाव झोपणार आहे, त्याच्या गळ्यातला बारीक आहे, मी झोपतो तो शेषनाग आहे. मग रडायला लागलं. शेजारची बाई धावत आली, म्हणली बाई हे स्मशान जोगी असतात ना, हे चेटके असतात. पोर रडायला लागलं, बघ आण त्याला दाखव, नाही तर पोर रडायचं राहणार नाही. आणि त्याला विचार, तुला दिष्ट बांधता येते का? शंकराने सांगितलं, मी जर दिष्ट बांधली तर कुणाचीच दिष्ट लागत नाही. हा. आणि मग कृष्णाला आणलं, हरिहराचं मिलन झालं. पहिलं दर्शन करणारं शंकर आहे. फार प्रेम आहे महाराज. आणि म्हणून हे वेगळे नाहीतच, एकरूपच आहेत. मग काय अज्ञानवशामध्ये ते माणसाला स्वभाव लागला ना, परमार्थातही ते येऊन बसले. फार अवघड झालेलं आहे, आलं का लक्षात? म्हणून त्या भरगतीत पडू नका, परमार्थ करा, परमेश्वराची सेवा करा, भजनाचा आनंद घ्या, भोजनाचा प्रसादाचा आनंद घ्या. आणि आनंद हा जीवनातला शेवटच्या श्वासापर्यंत टिकू द्या. आनंदाने जन्माला या, आनंदाने भजन करा आणि आनंदाने जगाचा निरोप घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. श्रीमन्नारायण
भज मन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण भगवान की जय तुकाराम 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 भैरवीसाठी विठ्ठल महाराज जाधव आणि सतीश महाराज जाधव. दोघांनीच आलाप घ्या सगळे आलाप नका घेत बसू उजवे मावाम बाग उजवे वाम बाग उजवे वाम बाग उजवे वाम बाग
नारायण